बाजार आणल्यानंतर मी हे काम कायमच करत असते. नमस्कार मंडळी, मी पूजा. तर काल आमचा बाजार झाला इथला आणि मी काल बाजारातून भरपूर सारे असे भाजीपाला घेऊन आले होते आणि भाजीपाल्यासोबतच हे टरबूज का खरबूज मला काही ओळखत नाही, पण ते मी घेऊन आलेले आणि भरपूर स्वस्तात मस्त असा भाजीपाला मला भेटलेला होता आणि हे फक्त 50 रुपयाचे मी 6 टरबूज आणलेले. सकाळी कामावर जाताना आहोंनी एक टरबूज घेऊन गेले आणि दुसरं टरबूज जे आहे तर ते आम्ही दुपारी इथं कटिंग करत होतो आणि अजून 4 टरबूज आम्हाला म्हणजे राहिलेले. तर 50 रुपयाचे 6 टरबूज मी घेऊन आलेले, म्हणजे स्वस्तात मस्त असं भेटले होतं. तसा रेट तर त्यांचा होता 100ला 1.5 किलो असा रेट होता टरबूजचा. कदाचित आम्ही लेट गेल्यामुळं आम्हाला स्वस्तात मस्त असा भाजीपाला भेटला असन. आम्ही 8 वाजता बाजारामध्ये गेलो होतो. खरं तर मला उन्हाळी कामासाठी बटाटे हवे होते म्हणून मी बाजारामध्ये गेले होते, पण एवढ्या स्वस्तात भाजीपाला भेटत होता त्याच्यामुळे मी घेऊन टाकला. भरपूर सारे असे वांगे मला फक्त 10 रुपयात एवढे सारे वांगे भेटलेले आणि हे टोमॅटो सुद्धा 10 रुपयाचे किलोभर टोमॅटो मी आणलेले आणि हे बीट जे आहे तर ते सुद्धा 10 रुपयाचे आणि हा मुळा जो दिसतो तर ते हे एवढे सारे मुळे मी 10 रुपयात आणलेले. म्हणजे सगळा भाजीपाला मला खूप स्वस्त भेटलेला 10 रुपयाचा. कदाचित त्या लोकांना लवकर घरी जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या स्वस्तात देऊन टाकलेलं. फक्त कोथिंबीरीचे रेट जे आहे तर ते भरपूर आहे. 15 रुपयाला एवढी बारीक कोथिंबीरीची गड्डी मला भेटलेली आणि मिरच्या पण सध्या महागच आहेत. 30 रुपयाचे वाटाणे मी घेऊन आलेले होते. वाटाण्याचे पण रेट जरा कमीच आहे. आणि भाजीपाला घेऊन आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझं हेच काम असतं. सगळा जो काही भाजीपाला असतो तर तो व्यवस्थित असा मी स्टोअर करून ठेवत असते. आता मी हे सगळं व्यवस्थित असं सोलून वगैरे घेणार आणि स्टोअर करून ठेवणार आणि तेही धुवून वगैरे स्टोअर करून ठेवत असते. म्हणजे जेव्हा केव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा फक्त घ्यायचं आणि कटिंग करून भाजी बनवायची. या मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर सारं असं पाणी घेतलं आणि जे काही फळभाज्या मी आणलेल्या होत्या तर ते त्याच्यामध्ये टाकल्या आणि थोड्या वेळ तसंच ठेवलं. म्हणजे आपल्याला माती जी असते तर ती काढायला सोपी पडते. तोपर्यंत मी इकडे भूक लागली होती म्हणून मायरासाठी आणि माझ्यासाठी खिचडी भात टाकण्यासाठी घेतला. इकडे खिचडी भात होण्यासाठी ठेवला आणि लगेचच सगळ्या भाज्या मी स्वच्छ अशा धुवून निथळण्यासाठी ठेवलं आणि बाकीचे तोपर्यंत बाकीची घरातली कामं उरकून घेतली. झाडलोट असते दिवस मावळता आणि आपले भांडे वगैरे असतात दिवसभराची तर ती कामं मी करून घेतली. तोपर्यंत इकडं छान अशा भाज्या निथळल्या होत्या आणि त्यानंतर मी मस्त असं फ्रीजमध्ये त्यांना स्टोअर करून ठेवते. तुम्ही असं करता का? मला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.